वाल्मिक कराडची आज सलग दुसऱ्या दिवशी एसआयटी चौकशी होणार आहे। एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली आज पुन्हा वाल्मिक कराडची चौकशी करणार आहेत। काल रात्री सलग 3 तास एसआयटी कडून वाल्मिक कराडची कसून चौकशी झाली। वाल्मिक कराडवर एसआयटी कडून खंडणी प्रकरणासह संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहेत आणि त्या संदर्भात आज पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे या चौकशीअंती आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। वाल्मिक कराड यांची आता सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं, त्यानंतर काल रात्री 3 तास चौकशी झाली। त्यानंतर आज पुन्हा एकदा वाल्मिक कराडची चौकशी केली जाणार आहे। खंडणीसह अन्यही काही महत्त्वाच्या गुन्ह्यांसंदर्भात ही चौकशी केली जाणार आहे। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांचं नाव राज्यभर चर्चेला आलं। विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यामुळे महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले, मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। मात्र त्यानंतर आता वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं आणि आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी चौकशी होण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। उदय, खरं तर काल रात्री सलग 3 तास एसआयटी कडून वाल्मिक कराडची कसून चौकशी झाली आणि आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली जाणार आहे। काय या संदर्भात माहिती आहे? किती वाजता चौकशीला सुरुवात होणार आहे? नक्कीच एसआयटीचे प्रमुख जे आहेत बसवराज तेली ते काल दिवसभर बीड जिल्ह्यात तळ ठोकून होते। सुरुवातीला त्यांनी केजमध्ये या प्रकरणाची चौकशी केली। या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली। तसेच काही जे फरार आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात देखील त्यांनी माहिती घेतली। त्यानंतर बसवराज तेली हे बीडमध्ये दाखल झाले। बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले। त्या ठिकाणी देखील त्यांनी जवळपास 3 तास चौकशी केली असून आता आज देखील सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होण्याची शक्यता आहे। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।